ठेचा म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच आठवतो तो म्हणजे झणझणीत मिरचीचा ठेचा. पण आज आपण इथे झणझणीत तरीही चटपटीत कच्च्या टोमॅटोचा ठेचा बनवणार आहोत. हा ठेचा बनवायला एकदम सोपा आहे आणि हो, एकदा बनवला तर 3 ते 4 दिवस छान टिकतो. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. अगदी घरच्याच साहित्यात हा ठेचा बनवून तयार होतो. एखाद दुसरं साहित्य नसलं तरीही हा ठेचा अगदी मस्तच होतो. तोंडी लावणीसाठीचा आणि 100% जिभेचा चव वाढवणारा हा ठेचा बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाववाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. गॅस मंद करायचा आहे आणि मंद आचेवरतीच हे शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला या ठेच्यामध्ये शेंगदाणे घालायचे नसतील तर याऐवजी तुम्ही तीळ घालू शकता, पण ते तीळही आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही थोडं तीळ आणि थोडे शेंगदाणेही या चटणीमध्ये घालू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. हा ठेचा तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता, अगदी मस्त लागतो. तर बघा, इथे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत. आता हे भाजलेले शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. आता याच तव्यामध्ये आपण 10-12 हिरव्या मिरच्या घालू आणि याही भाजून घेऊ. तर इथे मी मिरच्यांची देठं काढून एका मिरचीचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धा पळी इतकं तेल घालायचं आहे. असं तेल घालून मिरच्या भाजल्या की मिरच्या पटकन भाजतात आणि याच्यावरती छान डाग येतात. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी तिखट जास्त तिखट कोणत्याही मिरच्या घेऊ शकता. तसंच मिरच्यांचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता या मिरच्यांवरती चांगलं डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी मिरच्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं असं बारीक कट करून यामध्ये घालायचं आहे आणि मिरच्यांसोबतच लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता जर तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण नाही घातला तरीही चालेल, फक्त आलं घाला. आणि आलं लसूण दोन्हीही खात नसाल तर दोन्हीही नाही घातला तरीही चालेल. चातुर्मास चालू आहे ना, बरेच जण कांदा लसूण खात नाहीत म्हणून. आता बघा, लसूणही छान भाजला गेलेला आहे. लसणावरती हलकेसे डाग आलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा जिरे घालू आणि यालाही अगदी हलकंसं भाजून घेऊ. जिरेही हलकेसे भाजले गेलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला शेंगदाणे काढलेल्या ताटामध्ये किंवा दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता परत याच तव्यात 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल तापलं की यामध्ये आपल्याला कच्च्या टोमॅटोच्या फोडी घालायच्या आहेत आणि या फोडीही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी 4 कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्यांना असं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे. टोमॅटो बारीक किंवा मोठा कसाही चिरू शकता. टोमॅटोही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. टोमॅटो भाजताना गॅस मध्यम ते मोठा ठेवू शकता. मध्यम ते मोठ्या आचेवरती या टोमॅटोंचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला भाजून घेतला की टोमॅटोतील रस आटला जातो, त्यामुळे तयार होणारा ठेचा किंवा चटणी जास्त दिवस टिकायला मदत होते. म्हणून टोमॅटो आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर बघा, इथे टोमॅटोही छान भाजले गेलेले आहेत, रंगही बदललेला आहे. आता हे टोमॅटोही आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊ. टोमॅटो, शेंगदाणे, मिरच्या सगळं भाजून झालेलं आहे. आता हे सगळं आपण पूर्णपणे थंड करून घेऊ. तर बघा, इथे सगळं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हे मिक्सरमधून वाटून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले टोमॅटो घालू, सोबतच भाजून घेतलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे घालू. सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरऐवजी कोथिंबीरीची कोवळी देठही तुम्ही यामध्ये घालू शकता. आता पाणी न घालता हा ठेचा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे. तर बघा, याला मी छान असं थोडं जाडसर वाटून घेतलेलं आहे. मस्त असा झणझणीत तरीही चटपटीत कच्च्या टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे. आता जर तुम्हाला हवं असेल तर याला तुम्ही वरून फोडणीही देऊ शकता. अगदी सोपा आहे ना हा ठेचा बनवायला, पण चवीला तो तितकाच छान झणझणीत आणि चटपटीत लागतो.
त्यामुळे हा कच्च्या टोमॅटोचा ठेचा तुम्हीही बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, हाईप करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.